शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी श्री गुरुदत्त शुगर्सनं सातत्यानं प्रयत्नशील राहिलाय। त्यामुळे गुरुदत्त शुगर्स व शेतकरी यांचं अतूट नातं तयार झालंय। शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असून यंदाच्या गळीत हंगामात उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम ठेवून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊस गाळपास शेतकऱ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी केलं। कारखान्याच्या 21व्या गळीत हंगाम शुभारंभ व मोळीपूजन कार्यक्रम प्रसंगी श्री माधवराव घाटगे बोलत होते। यावेळी चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ व विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते गव्हाणीत मोळी टाकून हंगामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी पुढे बोलताना श्री घाटगे म्हणाले की गेली 20 वर्षे कारखान्यानं अनेक टप्पे पार पाडत आज साखर उद्योगात भरारी घेतली। शेतकरी व कारखाना ही साखर उद्योगाची 2 चाकं असून ती व्यवस्थित चालली तरच कारखानदारी टिकणार आहे। त्यामुळे यंदाचा हंगाम लवकर सुरू होण्यासाठी शेतकरी संघटनेनं सामंजस्याची भूमिका घेऊन गळीत हंगाम सुरू करण्यास सहकार्य करावं अशी विनंती श्री घाटगे यांनी यावेळी केली। कारखान्याच्या मयत झालेल्या 2 कर्मचारी यांच्या कुटुंबियांना कारखाना व्यवस्थापनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांचा धनादेश चेअरमन माधवराव घाटगे यांच्या हस्ते देण्यात आला। तसेच सुरक्षा सप्ताहानिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आलं। स्वागत व प्रास्ताविक संचालक बबन चौगुले यांनी केलं। कार्यक्रमास गुरुदत्त शुगर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, दत्तनागरी पतसंस्थेचे चेअरमन शिवाजीराव माने देशमुख, शिरोळ भाजपाचे अध्यक्ष मुकुंद गावडे, शिरोळचे नगरसेवक डॉक्टर अरविंद माने, श्रीवर्धन माने देशमुख, दादा सोकोळी, संभाजी भोसले, सुरेश सासने, अनवर जमादार, महेश देवताळे, शिवाजी सांगले, दिलीप मानगावे, श्याम बांडगरसर, सदाशिव आंबी, प्रवीण मालगावे, बजरंग कुंभार तसेच शेतकरी व कारखान्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।